तर नेमकी काय अडचण होते तुम्हाला सांग. कोचिंग क्लासेस चालवत असताना आणि त्या सर, काय भूमिका असते? आज दिनांक 21/6/2026 या रोजी अहमदपूर शहरातील प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन या निमित्तानं या ठिकाणी आम्ही बैठक घेतलेली आहे. या बैठकीच्या माध्यमातून आम्हाला आमच्यासमोर ज्या काही समस्या आहेत कोचिंग क्लासेस घेत असताना त्या समस्या आम्ही अहमदपूर शहरातील सर्व संस्थाचालक तथा शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेनं आम्हाला काही प्रश्न मांडायचे आहेत. त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. तर पहिला मुद्दा असा आहे की ज्या अहमदपूरमध्ये जे काही क्लास चालक आहेत ते उच्च शिक्षित असून सर्वजण सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि त्यांना उपजीविकेचं साधन म्हणून आम्ही या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोचिंग करत असतो. मात्र असं झालेलं आहे सर, अहमदपूर शाळेमधल्या ज्या काही नामांकित संस्था आहेत जसं की यशवंत असेल, त्यानंतर महात्मा फुले आहे, रवींद्रनाथ टागोर शाळा आहे, या शाळेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं ते मार्गदर्शन करत असताना शाळेतीलच शिक्षक जे त्या ठिकाणी परमनंट रुजू आहेत, ज्यांना की शासनाकडून पूर्व वेतन मिळत असतं, पूर्ण वेतन घेऊनसुद्धा त्याच शाळेतील शिक्षक बाहेर कोचिंग करतात. त्याच शाळेतील शिक्षक हे ट्युशन्स घेतात नव्हे तर हे ट्युशन घेत असताना त्यांनी त्या शाळेतील विद्यार्थ्यांवर दबावसुद्धा आणलेला. ॲज अ टीचर म्हणून मला एक गोष्ट कळते सर की ज्यावेळेस आपण टीचिंग करतो, अध्यापन करत असतो, ते अध्यापन करत असताना शाळेतील जर शिक्षक जर ट्युशन घेत असेल बाहेर त्यावेळेस त्याची एक मनस्थिती होते. समजा वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत, त्या 50 विद्यार्थ्यांपैकी एक 20 विद्यार्थी त्याच्या ट्युशनमध्ये जातात. त्यावेळेस त्याची एक नॅचरल टेंडन्सी आहे की त्याचं लक्ष त्या 20 विद्यार्थ्याकडे जास्त जातं, बाकीच्या 30 विद्यार्थ्याकडे त्याचं दुर्लक्ष होतं. आणि दुसरी एक गोष्ट अशी निदर्शनास आलेली आहे की त्या वर्गातील जो विद्यार्थी त्यांच्या ट्युशनला नाही त्या विद्यार्थ्याला काहीतरी आमिष दाखवून, जसे की मग प्रॅक्टिकलचे मार्क्स असतील, असा आमिष दाखवून त्यांनी त्याही विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. ॲज अ कोचिंग क्लासेस डायरेक्टर किंवा संस्था चालक म्हणून मला एक सांगायचं आहे की ठीक आहे त्यांनी ट्युशन घेतले, हा भाग वेगळा आहे, पण तुम्हाला पूर्ण वेतन असताना, शासनाची पूर्ण पगार असताना तुम्ही ट्युशन घेता ही पहिली गोष्ट अत्यंत चुकीची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शाळेतील शिक्षक ज्यावेळेस विद्यार्थ्यांचा क्लास बाहेर घेत असतो त्यावेळेस एक नैसर्गिकरित्या घडते की ट्युशनवरचे ज्याच्याकडे जे ट्युशनला विद्यार्थी आहेत आपसुकच त्याचं लक्ष त्या विद्यार्थ्यांकडे जास्त जातं, राहिलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष जातं. हा दुसरा मुद्दा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्या हातामध्ये एक शिक्षक शाळेचा म्हणून प्रॅक्टिकलचे मार्क्स देणं, ह्या काही गोष्टी अधिकारामध्ये आहेत. त्या अधिकारानुसार त्यांनी काय करतात, विद्यार्थ्यावरती दबाव आणतात आणि हा जो दबाव आहे तो दबाव आणल्यामुळं विद्यार्थी त्यांच्याकडे जाण्याचा एक लोंढा वाढतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आम्ही सुद्धा सर सुशिक्षित बेरोजगार असून या ठिकाणी क्लासेस घेतो. हे क्लासेस घेत असताना आमच्याकडे विद्यार्थी टिकावा यासाठी आम्हाला प्रामाणिकपणे काम करावं लागतं. नव्हे त्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करून अभ्यासाला वेळ द्यावा लागतो. शाळेतील शिक्षकाला याची गरज नाही. माझ्याकडं आहे, आमच्याकडे 1 तास विद्यार्थी बांधील आहे, मात्र त्याच्याकडे पूर्ण दिवसभर आहे. तो विद्यार्थी दिवसभर बांधील आहे म्हणून त्याची सहानुभूती तो त्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सुद्धा मिळवत असतो. हा एक मोठा अन्याय आमच्या या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाल्यांवर होत आहे. हा तात्काळ थांबावा असं माझं मत आहे. तुम्ही समजा पूर्ण वेळ शिक्षक असलेली त्यांना पूर्ण 100% वेतन मिळतं असे शिक्षक कोचिंग क्लासेस चालवत आहेत. तर आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा शाळांमध्ये आता पिरियड बेसिसवरचे काही शिक्षक आहेत, तर त्यांच्या बाबतीत काय जे CSBवर तिथं काम करतात, CSBवर त्यांनी ज्यावेळी जॉईनिंग झालेली आहे ती जॉईनिंग होत असताना त्यांचं डोनेशन घेऊनच त्यांनी जॉईन करून घेतलेलं आहे. त्यांचं म्हणजे पूर्ण वेळ त्यांना करणार आहे. आणि कदाचित क्वचित एखादा शिक्षक असेल की जेव्हा पूर्ण वेळ झालेला नाही, त्याची पगार आणखी चालू झाली नाही, तर तसं लेखी पत्र संस्थाचालकांनी त्यांना दिलेलं आहे का शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना तशी परवानगी दिलेली आहे का बाबा तुम्हाला आमच्याकडून आणखी वेतन दिलं जात नाही, त्यामुळे तुम्ही क्लास घ्यावा, हे पत्रसुद्धा त्यांनी दाखवायला पाहिजे. अन्यथा त्यांना आम्ही क्लास घेऊ देणार नाही कुठल्याही हालतीने. हे जर बंद नाही झालं तर उद्या चालून आम्ही तात्काळ 1-2 दिवसामध्ये तहसीलसमोर तहसीलदाराला निवेदन देऊन आम्ही उपोषणाला बसणार आहे.